शाळेच्या दारी तू ठाम उभी राहिलीस, अपमानाच्या दगडांना छातीशी पिऊन घेतली. शिका उठा पुढे चला मंत्र तुझा होता, शिका उठा पुढे चला मंत्र तुझा होता. जनतेच्या हृदयात खरा प्रकाश फुलता, खरा प्रकाश फुलता. अरे समाजा, तू मला शाळेत जाताना दगड मारलास, चिखल फेकलास, पण मी थांबले नाही. कारण मला माहीत होतं ज्ञानाशिवाय माणूस अंधारातच राहतो. माझ्या हातातलं पुस्तक हेच माझं खरं अस्त्र होतं. स्त्री पुरुष भेद मिटला पाहिजे, कारण ज्ञान कोणाचंही मक्तेदारी नाही. स्वातंत्र्यानंतर भारतीय स्त्रीच्या आयुष्यात काही क्रांतिकारी बदल झाला. आजची स्त्री राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. पण याची सुरुवात कधी झाली? ही गोष्ट आहे 19व्या शतकातली, जेव्हा भारत विधवांचे शोषण, बालविवाह, देवदासी, सती अशा सर्व परंपरांमध्ये अडकला होता. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीने शिकणे म्हणजे शाप मानले जात होते. मग अशा वेळी स्त्रीचे काय भविष्य असेल हे एक स्त्री समजू शकते. जेव्हा स्त्रीच्या हातात लेखणी येते, जेव्हा स्त्रीच्या हातात लेखणी येते, तेव्हा समाजाच्या डोळ्यातून अज्ञानाचे पट्टे गळून पडतात. मी 9 वर्षाची असताना ज्योतिबाराव यांच्याशी माझं लग्न झालं. ते म्हणायचे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड, धार्मिक अनुष्ठान भोळ्या जनतेला लुटण्यासाठी बनवले गेले आहेत. त्यानंतर आम्ही पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली व मी पहिली शिक्षिका झाले. जाता जाता एवढंच बोलते, उद्याचे सूर्य घडवण्यासाठी व त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि हो मुलींनो,